शरद पवार पुण्यातील कार्यालयात दाखल झालेले आहेत। वसंत मोरे हे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। अमोल कोल्हे यांच्यासोबत त्यांनी काही वेळापूर्वी चर्चा केली आणि आता वसंत मोरे यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चितच मानला जातोय। शरद पवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी देखील चर्चा केली। त्यात पुण्याचं मैदान मारायचं अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली। सध्या पुण्यातल्या कार्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय। वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि शरद पवारही आता कार्यालयात आलेले आहेत। अमोल कोल्हेंसोबत देखील त्यांनी चर्चा केली। मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात जाणार याच्या चर्चा होत्या आणि आज ते शरद पवार यांच्या कार्यालयात पुण्यातील कार्यालयात पोहोचलेले आहेत। शरद पवार हे देखील सध्या त्यांच्या भेटीसाठी तिथे दाखल झालेले आहेत। पुण्याचं मैदान मारायचंच आहे अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। योगेश, काय माहिती? लवकरात लवकर प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। अमोल कोल्हे यांच्यासोबत देखील वसंत मोरे यांनी चर्चा देखील केलेली आहे। सध्या ते पुण्याचं मैदान मारायचंच आहे याच उद्देशाने राष्ट्रवादीच्या सध्या कार्यालयात दाखल झालेत। तर शरद पवार आणि वसंत मोरे यांच्यात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। हॅलो हॅलो अरे इथे ये ना आवाज हॅलो बजा लोकनेते यांच्या या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत। निलेश लंके साहेब मागे वळो। निलेश लंके आज पवार गटामध्ये प्रवेश करतायत। दुसऱ्या बाजूला वसंत मोरे यांनी सुद्धा शरद पवारांची इथे भेट घेतलेली आहे। वसंत मोरे यांनी मात्र आत्ताच आपण प्रवेश करणार नाही असं म्हटलंय, तर निलेश लंके मात्र पवार गटामध्ये आज प्रवेश करतायत। मोठं जंगी स्वागत त्यांचं या कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेलं आहे। शरद पवार गटाची निशाणी असलेल्या तुतारीनं निलेश लंकेंचं स्वागत करण्यात आलं। निलेश लंकेंची घर वापसी होते अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिली आहे। लोकसभेसाठी इच्छुक असलेले निलेश लंके आणि वसंत मोरे दोघेही आज पवारांच्या कार्यालयामध्ये आहेत। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। निलेश लंके देखील पवार गटाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। प्रचंड गर्दी पवार गटाच्या कार्यालयाबाहेर। निलेश लंकेंचं या ठिकाणी तुतारीच्या आवाजामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। तर वसंत मोरे देखील शरद पवार यांची भेट घेत आहेत। वसंत मोरे सध्या पवारांच्या दालनामध्ये आहेत। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आता पवार गटात प्रवेश करतात अशी चर्चा आहे। मात्र आज भेटायला आलोय अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे। पुण्याचं मैदान मारण्यासाठी पवार साहेबांना भेटायला आलो अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली। तर निलेश लंके हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठी ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर निलेश लंके अजित पवार यांच्या सोबत गेले होते। मात्र प्रतिज्ञापत्र देताना त्यांनी दोघांनाही प्रतिज्ञापत्र दिली होती। त्यामुळे निलेश लंके तळ्यात मळ्यात करतायत अशी चर्चा होती। आज मात्र निलेश लंके
हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतो। वसंत मोरे शरद पवार यांना भेटल्यानंतर आता निलेश लंके शरद पवार यांची भेट घेत आहेत। निलेश लंकेंची घर वापसी अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिली। निलेश लंके आणि वसंत मोरे पवारांच्या कार्यालयामध्ये आहेत। दोघेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत। पारनेरचे आमदार आहेत निलेश लंके। कोरोनामध्ये त्यांनी केलेला काम याचं बरंच कौतुक देखील झालेलं होतं। त्यानंतर निलेश लंके अजितदादांसोबत गेले। तर निलेश लंके आता पुणे येथील राष्ट्रवादी भवनामध्ये दाखल झालेले आहे। काही अंतरावरती आहे। काय सांगा आता तुम्ही, काही अंतरावरती आहे राष्ट्रवादी भवनाच्या, आता थोड्याच वेळात तुम्ही आता राष्ट्रवादी भवनामध्ये दाखल झालेला आहात, काय सांगाल? आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात पुस्तक प्रकाशन होणार आहे। त्यावेळेस पाहू आता कसा निर्णय घेता येईल। आता तू तरी वाजणार का? आता साहेबांशी भेट होईनच, कारण साहेबांच्या हस्तेच पुस्तक प्रकाशन आहे। पाहू आता काय चर्चा नंतर ठरवू आपण। हां म्हणजे थोड्याच वेळात साहेबांची भेट होणार? हा थोड्या वेळ होणार ना भेट, त्यांच्या हस्तेच आहे पुस्तक प्रकाशन। तर शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वी निलेश लंकेंनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। पुस्तकाचं प्रकाशन करू, त्यानंतर चर्चा करू असं त्यांनी म्हटलं असलं तरी निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शरद पवार यांच्या दालनामध्ये सध्या जयंत पाटील आहेत, अमोल कोल्हे आहेत। निलेश लंके असोत किंवा मग वसंत मोरे यांचा अमोल कोल्हे यांच्याशी चांगला संवाद होता। दोघांनीही शरद पवार यांना भेटण्याआधी अमोल कोल्हेंची भेट घेतली होती आणि आज वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला, त्याचबरोबर निलेश लंके हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय शरद पवारांच्या दालनामधली। पुस्तक प्रकाशन करून त्यानंतर आपण चर्चा करू असं निलेश लंकेंनी या ठिकाणी म्हटलं असलं तरी लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत आणि त्यामुळे ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत अशी चर्चा। तर निलेश लंके हे फक्त पारनेरचे आमदार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात एवढंच आहे असं अजित पवारांनी टीका करताना म्हटलं होतं। निलेश लंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या डोक्यात कोणीतरी खासदारकीची हवा टाकली असं अजित पवार यांनी आज म्हटलं आहे। तर वसंत मोरे हे सुद्धा पुण्याचे मैदान मारण्यासाठी पवारांच्या भेटीला आल्याचं म्हणतायत। मात्र अजूनही आपण शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का या संदर्भात वसंत मोरे यांनी अद्याप नाही असं उत्तर दिले। तर निलेश लंके मात्र शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी इथे आलेले आहेत। याआधी देखील निलेश लंकेंनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्याच वेळेला लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं म्हटलं होतं। त्याचवेळी आता निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। तर वसंत मोरे यांनी दोनच दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली। आपण पुण्यामधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे। सगळ्या पक्षांकडून वसंत मोरेंना ऑफर होती, मात्र त्यांनी याआधी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती। अमोल कोल्हे वसंत मोरे यांच्या सातत्यानं संपर्कामध्ये होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा वसंत मोरे शरद पवार यांच्या भेटीला। मनसे सोडल्यानंतर 2 दिवसात आपण निर्णय घेऊ असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। मात्र आजची त्यांची शरद पवार यांच्यासोबतची ही भेट म्हणजे ते शरद पवार गटामध्ये जाणार या चर्चेला बळ मिळवून देणारी। तर दुसरी दृश्य निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला। तर निलेश लंके आणि वसंत मोरे या दोघांचाही शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित मानला जातोय। निलेश लंके यांनी याआधी देखील आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर अजित पवारांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा पवारांच्या भेटीसाठी आले। त्यांचा प्रवेश या ठिकाणी निश्चित मानला जातो। तर वसंत मोरे यांनी दुसऱ्यांदाही शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये वसंत मोरे दाखल झाले। याचा अर्थ त्यांचा प्रवेश हा निश्चित मानला जातोय। अर्थात पुण्याचं मैदान मारण्यासाठी पवार साहेबांच्या भेटीला आलो या त्यांच्या वाक्यामध्येच ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत याची निश्चिती होते। आता सध्या निलेश लंके आणि वसंत मोरे दोघेही शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये।
सध्या निलेश लंके यांची पवारांसोबत चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील, अमोल कोल्हे हे देखील आहेत आणि लंके सध्या शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत. वसंत मोरे हे अद्यापही शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे. लंके आणि वसंत मोरे एकाच वेळेला शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोनही नेते सध्या लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. निलेश लंके हे नगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ती जागा भाजपकडे असल्यामुळे अजित पवार गटामधून ते निवडणूक लढवू शकत नव्हते आणि त्यामुळेच लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत अशी ही चर्चा. तर मनसेमधल्या कुरबुरींनंतर वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर काँग्रेसपासून ते ठाकरे गटापर्यंत सगळ्यांनीच वसंत मोरे यांना ऑफर दिली होती. अजित पवार गटाकडून सुद्धा वसंत मोरेंना ऑफर देण्यात आली होती. लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन मी एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. जागा वाटपामध्ये कदाचित बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मित्रपक्षाला म्हणून मिळेल, एनडीएचा घटक म्हणून. एनडीए मध्ये भाजप आहे. एनडीए मध्ये आता पक्ष प्रवेशाच्या शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कसं असणार, कारण आता समोरचा उमेदवार जो आहे तो भाजपचा तो फायनल झालेला आहे, सुजय विखे. आता तुमचं कसं नियोजन असणार, काय आमचं नियोजन तर अजून काय नाही, तेव्हा कसं नियोजन करता येते ठीक आहे. आज पक्ष आज